ते दोघे रांगोळीचे दोषी त्यातले श्रीकांत कांबळे ते माजी सरपंच रांगोळी जे आहेत ते शाहीर आहेत. निर्मूलन सगळ्याच्यामध्ये ते कार्य करतात. महाराष्ट्र शासनाकडून त्यांचा गौरव झालेला आहे आणि मी ज्या वेळा त्यांना ती कल्पना त्यावेळा ते म्हणजे तो चांगला आहे मी येईल आणि त्यांनी मी बोलल्याबद्दल मान्यवर वगैरे तसेच मी असेल साहेबांना संपूर्ण पाहिजे. या दिवशी पायापाणी होती त्यांच्या जांभळ्या गावी मी जर तेव्हा आमच्याकडे मला घेऊन गेले होते तेव्हा बाकीच्या असं म्हणलं का हेच पाटील सुद्धा सुंदर वक्तृत्व सुंदर म्हणजे असं बोलणारे त्यांचं सुद्धा या बाकीच्या म्हणजे कृपया मला माहीत नसल्यामुळं आता या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्त आम्ही बरं सादर भारत हो साने गुरुंचं खरा तो एकच धर्म. ठीक आहे, खरा तो एकच धर्म आम्ही सादर करीत आहोत. अहो ज्याची बाग करून आली ज्याची बाग करून आली त्याने दोन फुले द्यावी. ज्याचे सूर जुळून आले त्याने दोन गाडी द्यावी. ज्याची उंची आभाळा एवढी त्याने थोडीशी मान खाली झुकवावी. अहो ज्याचा जन्म मातीत मळला त्याला थोडं उचलून घ्यावे. नमस्कार. आम्ही खरा तो एकच धर्म आपणासमोर सादर करत आहे. भीमराव कांबळे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जे हीन अतिपतित जगी जे दीन पद दलित तया जाऊन उजवावे. जगाला प्रेम अर्पावे. जगाला प्रेम अर्पावे. सदा दे अर्जुना जयाला कातरी सकल. सदा दे अर्थ विघ्न जयाला कांती सकल. ऊन उजवावे. जगाला प्रेम अर्पावे. कुणाला व्यर्थ शिकवावे. कुणाला व्यर्थ हिनवावे. कुणाला व्यर्थ शिकवावे. कुणाला व्यर्थ हिनवावे. समजता बंधू मानावे. जगाला प्रेम अर्पावे. समजता बंधू मानावे. जगाला प्रेम अर्पावे. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी. कुणाला तुच्छ लेखावे. जगाला प्रेम अर्पावे. कुणाला तुच्छ लेखावे. जगाला प्रेम अर्पावे. असे साड धर्माचे असे साड सत्याचे. असे साड धर्माचे असे साड सत्याचे.
पाये वाता जागा झाला सूर्य जन्म ताळून संगे जागल्या सावल्या हो एक अनोखे लावण्य बरास भरास इथे अंधाराचे जाळे झाले मोगरे आकाश इथे अंधाराचे जाळे झाले मोगरे आकाश झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख चांदण्या किरणांचा सोनसरी अभिषेक चांदण्या किरणांचा सोनसरी अभिषेक सारे रोजचे तरी सारे रोजचे तरी सुहास सुहास तिथे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश इथे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख चांदण्याला किरणांचा सोनसरी अभिषेक चांदण्याला किरणांचा सोनसरी अभिषेक सारे रोजचे तरी सारे रोजचे तरी नवा सुहास सुहास इथे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश इथे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश झाले मोकळे आकाश झाले मोकळे आकाश व कथामालेवर प्रेम करणाऱ्या सर्वांचं या ठिकाणी पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो आणि मी माझ्या प्रास्ताविकेला सुरुवात करतो. आकाशात उडायचं असेल तर त्याची उंची मोजू नका. आकाशात उडायचं असेल तर त्याची उंची मोजू नका. समुद्रात पोहायचं असेल तर त्याची खोली मोजू नका. कथामालेचं प्रास्ताविक सुनील पुजारी सरांकडून ऐकायचं असेल तर आपसात कोणी बोलू नका ही विनंती आपणास करतो. अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला मुंबई, कोल्हापूर जिल्हा सानेगुरुजी कथामाला आणि सांगली जिल्हा सानेगुरुजी कथामाला व आंतर भारतीय शिक्षण मंडळ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने सानेगुरुजींच्या श्यामच्या एक संक्षिप्त पुस्तकाचं प्रकाशन सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आपण सर्वजण उपस्थित आहात. पुनश्च एकदा आपल्या हार्दिक स्वागत करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, जनसेवक, कर्तव्यदक्ष आणि समाजाची जाण असणारे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय सानेगुरुजी कथामालेचे राष्ट्रीय अध्यक्ष हसनभाई देसाई, राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून तळागाळातील लोकांचं कार्य करणारे, आता त्यांनी कथामालेचं काम सुद्धा पुढे नेण्याचं काम ते करत आहेत. आज या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर प्राध्यापक टी.एस. पाटील सर, सौ नीलम रमेश माणगावे, या पुस्तकाचे संक्षिप्त असं लेखन केलेले सिद्धेश्वर झाडबुके आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक दादासाहेब पाटील हे येणार होते, परंतु अचानक त्यांची प्रकृती बिघडली. आमचे मार्गदर्शक
त्यांच्यामुळेच हे कथामालेचं काम पुढे जात आहे. परंतु तांत्रिक अडचणीमुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले नाही. आमचे मार्गदर्शक शामरावजी कराळे, प्राचार्य डॉक्टर कोटेवार आणि चव्हाण हे पण येणार होते, परंतु त्याही तांत्रिक कारणामुळे येऊ शकलेले नाही. परंतु नियोजित कार्यक्रम असल्यामुळे त्या ठिकाणी करावा लागत आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी कथामालेचे कोषाध्यक्ष गुलाबराव पाटील, कार्याध्यक्ष माननीय बाबूराव पाटील, रमेशजी काळे परीक्षा प्रमुख, आमच्या कार्यालयाचे व्यवस्थापक पांडुरंग शिंदे, त्याचबरोबर मोहन देशमुख आमच्या कार्यकारिणीचे आणि सर्व कथामालेचं काम करण्यासाठी नेटानं काम करणारे आणि या कोल्हापूर जिल्ह्याचं नेतृत्व करणाऱ्या हेमलता पाटीलताई आणि आपल्या सर्व उपस्थितांना एक संक्षिप्त पुस्तक काढण्याचा का उद्देश आहे, कारण आता विद्यार्थ्याला जास्त मोठं पुस्तक वाचायला वेळ नाही आणि म्हणून त्या पुस्तकाची भूमिका त्यामध्ये निर्माण केली गेली की संक्षिप्त असं पुस्तक काढण्याचा मानस आमच्या कथामालेच्या परिवाराकडून ठरलं. आणि त्या ठिकाणी आमच्या सर्वांचं काम करण्यासाठी परीक्षा प्रमुख म्हणून रमेशजी काळे आणि गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली संक्षिप्त असं पुस्तक हे निर्माण झालं आणि याचा प्रकाशन सोहळा आपल्या साक्षीनं अवघ्या 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे. आपण तो या ठिकाणी सोहळा पाहण्यासाठी आलेला आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई, कोल्हापूर जिल्हा साने गुरुजी कथामाला, सांगली जिल्हा साने गुरुजी कथामाला, आंतर भारतीय शिक्षण मंडळ कोल्हापूर यांच्या संयुक्त मताने साने गुरुजींच्या श्यामची आई पुस्तकातून श्यामची आई संक्षिप्त आवृत्ती 2025 या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला आम्हाला लाभलेले आमचे आवडते नेते आणि आमचे घडवणारे कार्यकर्ते असे आहेत ते कोल्हापूर जिल्ह्याचे एक अग्रगण्य चळवळीची व्यक्ती की ज्यामुळं आजही कोल्हापुरामध्ये एक पुरोगामी विचार जिवंत ठेवणारी अशी ही व्यक्ती आम्हाला लावली. डॉक्टर प्राध्यापक PS पाटील सर हे फक्त कॉलेजमध्येच प्राध्यापक नव्हते तर समाजाचेही प्राध्यापक आहेत आणि अजूनही त्यांचं काम चालू आहे समाजाला शिक्षित करण्याचं, समाजाला जागृत करण्याचं आणि त्या कार्यामुळेच त्यांची रयत शिक्षण लाईफ मेंबर एज्युकेटिव्ह कमिटी सदस्य, कार्याध्यक्ष, माधवराव बागल विद्यापीठ कोल्हापूर नामवंत संस्थेमध्ये त्यांची नियुक्ती आहे. ती त्यांच्या कार्यामुळे ते इतिहास या विषयाचे प्राध्यापक आहेत. इतिहासचे प्राध्यापकाबरोबरच त्यांनी कायद्याच्याही प्राध्यापकाचं काम केलेलं आहे आणि त्यांचे काही जजही आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये नावारूपाला आलेले असे जज त्यांनी तयार केले. या प्राध्यापकांनी उपरी कॉलेज उपरी या ठिकाणी प्राध्यापक म्हणून सुरुवात केली आणि प्राध्यापक करत असतानाच त्यांनी PhDचा अभ्यास केला. त्यांच्या PhDचा विषय म्हणजे समाजवाद आणि समाजवादामध्ये ज्या ज्या अग्रगण्य व्यक्ती होऊन गेल्या त्यांचा इतिहास यावर त्यांनी संशोधन करून PhD मिळवली आणि PhD मिळवून फक्त ते थांबले नाही
आणि ज्ञानी विचारवंत तयार व्हावे म्हणून त्या PhDच्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. असे 10 विद्यार्थी त्यांच्या हाताखाली PhD घेऊन तयार झाले. साधारण याने जी पुस्तकं लिहिली आहेत, थोडकी पुस्तकं मी सांगतो, बरीच पुस्तकं लिहिली आहेत. त्यामध्ये सुरुवातीचं त्यांचं अंधश्रद्धा, खुळ्या समजूत या बाबतीत आहे. त्या खुळ्या समजुतीमध्ये एकदा त्यांनी सांगितलेलं आहे की उतारा टाकतात उतारा, मग उतार्याला जिवंत कोंबडेही असतं आणि बाकीचं खाण्याचं साहित्य असतं. तर ते त्यांनी त्याच वेळेला त्यांच्या मित्रासह स्वतःसाठी टाकलेला उतारा स्वतःसाठी त्या लोकांनी खाल्ला आणि त्यांना काही भूक लागली नाही हे त्यांनी समाजाला सांगून दिलं, पटवून दिलं. या सरांनी ते पहिलं पुस्तक लिहिलं. त्यानंतर ND पाटील यांच्या सहवासात राहून त्यांनी आपलं राजकीय आणि सामाजिक कार्य केलेलं आहे. ND पाटलांचं कार्य आणि कर्तृत्व हेही पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. ज्या कॉलेजमध्ये ते प्राध्यापक झाले त्या कॉलेजचे जन्मदाते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावरही त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील कार्य हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. त्याचबरोबर ND पाटलांच्या सहवासात राहून त्यांचे जे कार्य आहे ते कोल्हापूर आकाशवाणी, सांगली आकाशवाणी या केंद्रातून प्रकाशित होऊन त्यांच्यावर भाषणं घेऊन त्या भाषणांचा एक संग्रह त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. त्याचबरोबर मध्ययुगीन भारत हेही पुस्तक त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. आज या ठिकाणी ही जी व्यक्ती लावली त्याचा परिचय पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये आलेल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपल्याला ज्या पाहुण्या लागलेल्या साहित्यिक क्षेत्रामध्ये मोलाचं काम केलेलं नीलम पानगावकर जयसिंगपूर येथे त्या वास्तविक आहेत. प्रामुख्याने कथा, कविता, कादंबरी, लोकसाहित्य, सामाजिक वैचारिक लेख, त्याचप्रमाणे संपादकीय, समीक्षण, माहितीपट, बालसाहित्य, कुमार साहित्य, प्रवास म्हणून या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी प्रगती केली आहे. जवळपास त्यांनी 78 पुस्तकं त्यांची लिहिलेली आहेत, ती प्रकाशित झालेली आहे. आणि त्याचप्रमाणे वृत्तपत्रातून त्यांनी सदरलेखन केलेलं आहे. केसरी, लोकमत, जनस्वास्थ्य, श्राविका, पाकर, रोहिणी, ऋग्वेद, त्याशिवाय काही मासिकांचे त्या सहसंपादिका राहिलेले आहेत. प्रगती, जिनविजय मासिक, तीर्थंकर मासिक, इंद्रधनुष्य मासिक, याशिवाय अनेक संमेलन, साहित्य संमेलन, कवी काव्य संमेलन यामध्ये त्यांनी उपस्थिती लावलेली आहे. 2007 मधील मॉरिशस येथील कवयित्री संमेलनामध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. पुरस्कारामध्ये महाराष्ट्र शासनाचे मोलाचे 3 पुरस्कार, कथासंग्रहासाठी शांती तू जिंकलीस या कथासंग्रहाला राज्य पुरस्कार मिळालेला आहे. कादंबरी गालची धमाल या पुस्तकाला राज्य पुरस्कार मिळाला आहे. निर्भया लढते आहे हा दुसरा कथासंग्रह पुरस्कार मिळालेला, राज्य पुरस्काराला मिळालेला आहे. याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण असेल, महाराष्ट्र साहित्य परिषद, त्याचप्रमाणे राज्यस्तरीय असे एकूण 63 पुरस्कार आपल्या महत्वाचं. संपूर्ण महाराष्ट्रात आणि शेजारच्या राज्यात सुद्धा लेखिका म्हणून यांचा विद्यार्थ्यांपर्यंत परिचय केलेला आहे. तो एक पाठ्यपुस्तकातून कर्नाटक राज्याने 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये सत्कारे ही कथा त्यांची निवडलेली आहे. 10वीचे विद्यार्थी ती शिकत आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये आता 12वीच्या पाठ्यपुस्तकात स्पर्श ही कथा आहे. त्याचप्रमाणे उच्च स्तरीय शिक्षणामध्ये
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ या ठिकाणी BA भागसाठी त्यांची प्रसाद ही कविता घेतलेली आहे. त्याचप्रमाणे आता 5वी साठी सुद्धा कोणापासून काय घ्यावे ही कविता घेतलेली आहे. जे विद्यार्थी शिकतायत आता मुंबई विद्यापीठाने जसं घडलं तसं या आत्मकथनाचा अभ्यासक्रमाचा समावेश केलेला आहे. त्याचप्रमाणे 11वीच्या पाठ्यपुस्तकात पहिलीच ही कविता आहे. कर्नाटक राज्याने 8वीच्या पाठ्यपुस्तकात तिसरी भाषा म्हणून मराठी आहे त्यांची, तर त्यामध्ये पळ सोने कोणापासून काय घ्यावे ही कविता आणि शिवाजी विद्यापीठाने MA पार्ट 1 साठी पळ सोने पळ हा बालकथा संग्रह घेतलेला आहे. या अतिशय विद्वत्ता असलेल्या पाहुण्यांचं या ठिकाणी मला ओळख करून त्यांनी संधी मिळाली, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. सत्कार करावा. गेली अनेक वर्षे ते सानेगुरुजी कथामाले काम करत आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्याला राष्ट्रीय अध्यक्षपदाचा बहुमान त्याच्या रूपात मिळालेला आहे. आपल्या सर्व आंतरवाटी परिवार आणि सानेगुरुजी कथामाला परिवाराच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. पाहुणे या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष देशाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक तर मी समोर खुर्चीवर बसलेले एकदम सानेगुरुजींच्या फोटोकडे बघत असताना मनामध्ये शांत 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 वाटते. सानेगुरुजींचा चेहरा, त्यांची देहबोली बघितलं तर आपल्याला शांततेचा मोह येतो. आणि हे करत असतानाच मनात पटकन एक विचार आला, लेखकांच्या मनात विचार येतो. पटकन विचार आला, सानेगुरुजी आज असते तर त्याला काय वाटलं. म्हणजे आजचं समाजाचं चित्र, आजचं धर्मकारण, आजचं राजकारण हे सगळं बघून सानेगुरुजींना काय म्हटलं असतं. आणि सानेगुरुजी मला म्हटले असते, अरे मी एवढी पुस्तकं केली, एवढे विचार सांगितले, देश कुठे चाललाय, काय करतो आपण, तशाचं मी सगळं सांगितलं असं सानेगुरुजींना वाटलं असतं. असं माझ्या मनामध्ये विचार येऊन गेला. अशी किती सानेगुरुजी जन्माला यायला पाहिजे, किती नरेंद्र दाभोळकर जन्माला यायला पाहिजे. देशाचं काही संपतच नाही आहे. तर असो, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय हसन देसाई, स्वागत अध्यक्ष माननीय दादासाहेब पाटील, प्रमुख पाहुणे डॉक्टर प्राध्यापक PS पाटील, माननीय सिद्धेश्वर जागुंडे आणि सानेगुरुजी विचारमंचावरील सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सर्व मान्यवर बंधू भगिनी, सगळ्यांची नावं काही घेत नाही आहे. तर आता पुस्तकाच्या लेखक चप्पल घालत नाही असं सांगितलं आणि मला एक किस्सा आठवला तुम्हाला सांगते. सर्वसामान्य माणसं खूप चांगली असतात बरं का. आमच्या इकडे आमचे मित्र डॉक्टर मित्र आहेत आणि त्यांनी एक किस्सा सांगितला. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये एक आजोबा ॲडमिट होते, ऑपरेशन वगैरे झालं, त्यांना डिस्चार्ज मिळाला आणि त्यांच्याकडे द्यायला पैसे नव्हते, मुलाकडे पैसे नव्हते आणि मुलगा म्हणाला की डॉक्टर नंतर आणून देतो आणि माझ्या मुलाला डिस्चार्ज द्या. हे पैसे आता येणार नाहीत, पैसे
ते घेऊन गेले आणि नंतर 6 महिन्यांनी ते आले, पैसे दिले त्यांनी आणि पिशवीच्या चपला काढून खाली टाकले आणि म्हणाले मी दवाखान्यातून गेल्यापासून चप्पल घालत नव्हतो, जेव्हा डॉक्टरांचं बिल भरेल तेव्हा चप्पल घालेल, तोपर्यंत चप्पल घालणार नाही असं मी मनाशी ठरवलं. आज तुमचे पैसे दिले, आज आजपासून ते चप्पल. किती मोठी माणसं होती, ते सर्वसामान्य 3 मोठी माणसं, अशी मोठी माणसं समाजामध्ये आहे म्हणून हे हा समाज कुठेतरी चांगल्या पद्धतीवरती आहे असं मला निश्चितपणे वाटतं. श्यामच्या या संक्षिप्त या सर्व मान्यवरांच्या मांदियाळे प्रमुख पाहुणे म्हणून मला काय बोलवले मला अजून समजत नाही, कारण मी लेखिका आहे. लिहिणं माझं काम आहे, बोलणं माझं काम नाही आहे. म्हणजे असं उद्देशून बोलणं वगैरे असं मला जमत नाही आहे. तरी सुद्धा असं आता बोलवले म्हटल्यानंतर माझी थोडं माझं मन व्यक्त करते. आपण सर्व साने गुरुजींची धडपडणारी मुला, तुम्हाला सगळ्यांना साने गुरुजी म्हणते. साने गुरुजींच्या श्यामच्या पुस्तकामध्ये काय काय आहे हे सुद्धा तुम्हाला सगळ्यांना सांगते. पण यामध्ये पुन्हा मी नवीन काय सांगणार आहे असा माझ्यासमोर प्रश्न पडला. साने गुरुजी माहीत नाही अशी व्यक्ती कुठेही सापडणार नाही. सगळ्यांना साने गुरुजी माहिती आहे. साने गुरुजी मातृहृदय होते, मातृभक्त होते आणि देशाला ते आई समजत होते. भारत माता या दृष्टिकोनातून देशभक्तही होते आणि मग हळवे होते, संवेदनशील होते. हे सगळं आपल्याला माहिती आहे. तर 1936 साली श्यामचे हे पुस्तक त्यांनी लिहिलं आणि आज जवळजवळ 89 वर्षानंतर पुन्हा श्यामचे हे पुस्तक प्रकाशित करावं लागलं. म्हणजे याचं महत्त्व अजूनही संपलेलं नाही. हे आवर्जून सांगावं असं वाटतं. या पुस्तकाची किती गरज आहे, पण हे मुलांपर्यंत कसं पोहोचणार आहे माझ्यासमोर खूप मोठा प्रश्न. इथे शशिकांत मांडेश्वर होते, शाळा जाऊन जे व्याख्यान द्यायचे, श्यामचे पुस्तकाबद्दल सांगायचे, साने गुरुजींबद्दल सांगायचे. असं सांगायला हवं, कारण पुस्तकं काढून मुलं आजकाल पुस्तकं वाचत नाही. कितपत वाचत त्याची शंका येते. मुलं पुस्तकं वाचत नाही, हा खूप मोठा प्रश्न आहे. तर हे खूप गरजेचं आहे, पण मुलांपर्यंत पोहोचवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कथा, कादंबरी, कविता, गाणी वगैरे वैचारिक साहित्यामधून साने गुरुजींनी खूप लेखन केले. 100च्या वर पुस्तकं झाली तुम्हाला माहिती आहे. खूप बोलण्यासारखं आहे, पण मी तर जास्त बोलणार नाही आहे. काही मुद्दे तुमच्यासमोर होते. साने गुरुजींनी नेमकं काय शिकवलं एक 4 मुद्दे तुम्हाला मी फक्त सांगते. मुलांनी परस्पराशी कसं वागावं हे साने गुरुजींचे, म्हणजे त्यांचे एकूण कथा, कादंबरी, एकूण सगळ्याच लेखनामध्ये मुलांनी परस्परांशी कसं वागावं हे त्यांनी सांगितलं. पालकांनी आपल्या मुलांशी आणि दुसऱ्यांच्या मुलांशी कसं वागावं हे साने गुरुजी. आपल्या मुलांशी कोणीही चांगलं वाटतं, पण दुसऱ्यांच्या मुलांना समजून घेणं हे साने गुरुजींनी सांगितलं. शिक्षकांना सांगितलं विद्यार्थ्यांशी कसं वागावं. म्हणजे पूर्वी एकेकाळी गुरुजी होते तेव्हा गुरुजीला एक मान होता. आज शिक्षकांना किती मान आहे. आपण बघतो आज शिक्षकांविषयी विद्यार्थी कसं बोलतात, तर वाचतात गुरुजी असं बोलतात किंवा माझ्यावर डोकं नाही. ही मुलांची माझ्या शिक्षकांबद्दलची शिक्षकांनी कुठेतरी विचार केला पाहिजे की साने गुरुजींच्या बद्दल अजून आदर आहे. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये अजून आपण शिकवतोय, आपल्याबद्दल आदर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये का नाही आहे. हे कुठेतरी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं वाटतं. म्हणून शिक्षकांना विद्यार्थ्यांशी कसं वागायचं हे सांगितलं. एक उदाहरण आहे त्यांच्या पुस्तकामध्ये पण असेल की
संस्कार अतिशय मोलाचे आहेत असं मला वाटतं. श्यामची आई हे पुस्तक मातृभक्तीचं पुस्तक आहे, पुत्र प्रेमाचं पुस्तक आहे, हे जिवंत पुस्तक आहे नातेसंबंधाचं. आणि ही एक विचारांची शिदोरी आहे. किती वापरली तरी ही शिदोरी संपणार नाही अशी ही विचारांची शिदोरी आहे. आणि ही शिदोरी आपण आपल्या वयाच्या लोकांनी खाल्लेली आहे, चाललेली आहे, पण आजच्या विद्यार्थ्यांना आजच्या मुलांपर्यंत ते पोहोचवणं आपलं काम आहे. एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते. आजची मुलं मोबाईल घेऊन जन्माला आलेली आहेत काय का अशी मनामध्ये शंका येते. तेवढी मोबाईल वेळी आहे, मोबाईलशी करतात, मोबाईल बघतात, मोबाईलशिवाय त्याचं पान हलत नाही. आया सुद्धा मुलाच्या हातात मोबाईल घेऊन आपण रिकामे होतात, काम करायला रिकामे होतात, किंवा स्वतःही मोबाईल बघायला रिकामे होतात. ही परिस्थिती प्रत्येक घराघरामध्ये आहे. मुलं जेव्हा मोबाईलमध्ये गेम खेळतात तेव्हा काही असे गेम आहेत त्यामध्ये की या खेळामध्ये जिंकणं महत्त्वाचं, हरणं नाही, जास्त मार्क्स मिळवणे गरजेचं आहे. आणि हे जिंकण्यासाठी आडवे येणारे गेममध्ये निसर्ग असू दे, झाडं असू दे, पशु पक्षी प्राणी एवढं जर माणसं असतील तरी त्यांना एकेकांना मारत ठाण करून पुढं जायचं, हे गेम शिकवतो. आणि हे गेम खेळणारी मुलं संवेदनशील कशी राहतात, त्यांच्या मनात संवेदना कशा असतील, हीच मुलं मोठी झाल्यानंतर खरोखर माणसाला मारायला पडत नाही. हीच मुलं चौथीच्या मुलाच्या मुलं वाचतो आपण, त्याच्या पिशवीमध्ये गंध सापडलं, आमच्याच्या विद्यार्थ्यांच्या पिशवीमध्ये पिस्तूल सापडलं, या बातम्या आपण वाचतो, ऐकतो. याचं मूळ या गेममध्ये आहे. हा खेळ मुलांना संवेदनहीन बनवतो. हे झाडाला संपू नये, पशुपक्ष्यांना संपू नये, माणसाला मारू नये हा विचार त्या मुलाच्या मनात येते. भलेही ते खेळण्यात असू दे, पण मनात येतं ना, मारत 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 गेलं, संपत गेलो आपण, विश्व संपत गेलं, आपण प्राणी संपत गेलो, आपण माणसं संपत गेलो आणि आपण जिंकलो. ते जिंकणं म्हणजे काय जिंकणं आहे, कसलं जिंकणं आहे, हे जिंकणं खरं जिंकणं नव्हे. म्हणून सानेगुरुजींची असते, म्हणून सानेगुरुजींची आज गरज आहे. आणि आज दुसऱ्याचं सुख हे आपलं सुख, दुसऱ्याचं दुःख हे आपलं दुःख, हे समजणं, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांना मदत करणं, एकमेकांच्या सोबत असणं, जात धर्म एक गरीब श्रीमंत या सगळ्या भेदाच्या पलीकडे जाऊन मानव धर्माचा हात हातात घेणं म्हणजे सानेगुरुजी. सानेगुरुजी समजून घेणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. एक 2-3 गाण्यांचा मी इथं उल्लेख करते आणि थांबते इथं. आता प्रार्थना म्हणून आपण म्हटलं तर खरा तो एकच धर्म जगाला प्रेम. कुठे आहे खरा तो दिसतो का खरं समाजामध्ये कुठे खरा? सानेगुरुजींनी खूप ठेवलं. आपण प्रार्थना म्हणून म्हणतो, जेव्हा माणूस देवाला नमस्कार करतो तेव्हा देवासारखं वागणं हे आपण करत नाही, फक्त देवाला नमस्कार करतो. तसं प्रार्थना म्हणतो, पण प्रार्थनेचा समाज आहे का, आपला शेजार पाजार आहे का? कुठेही नाही आहे. तो शेजार पाजार कुठेही नाही आहे. हा खरा धर्म कुठेही समाजामध्ये दिसत नाही. दुसरं एक गाणं आहे, आता उठवू सारेला, आता पेटवू सारेला, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावून म्हणाला. कोण लावतो शेतकऱ्यांसाठी प्रमाणाला? कुठं आहे शेतकरी आज आपला? दिल्लीच्या सीमेवर वर्षांपासून शेतकरी बसलेला आहे. सगळे शेतकऱ्यांचं काय चाललेलं आहे हे त्या काळी सानेगुरुजींनी देऊन ठेवलेलं आहे. आज सुद्धा शेतकऱ्यांची परिस्थिती कुठेही बदललेली नाही. आणखी एक गाणं खूप छान आहे, बलसागर भारत हो विश्वात शोध. खूप छान आहे. कुठं आहे, कुठं आहे बलसागर भारत? भारत बलसागर होतो आहे, पण कुठल्या पातळीवर बलसागर होतो आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. जाती धर्माच्या दृष्टीने पातळीवर संबंध होतो आहे की एखादा धर्म नको असेल तर त्याला टार्गेट करून तो धर्म संपवायला बोलणं, याच्यामध्ये बलसागर होतो आहे. कुठल्या पातळीवर भारत बलसागर होतो आहे याचा विचार आपण केला पाहिजे. आणि धर्म संपवण्याचा विचार ज्या डोक्याला येतो त्या डोक्याला
विषय बाजूला सारून आपलं राज्य चालवत आहे हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून श्यामची आई पुस्तक आणि साने गुरुजींच्या विचारांची आज अतिशय गरज आहे. कुठल्याही काळात नव्हती एवढी गरज आज या विचाराची आहे. या विचाराप्रमाणे जर लोक चालत असतील तर मग पुन्हा एकदा बलसागर भारत हो किंवा घरातो देवची धर्म हे समाजामध्ये येईल. आणि कुठलं काय असं मला प्रश्न पडतो की घराघरामध्ये सत्य नाही, शेजारच्या घरामध्ये सत्य नाही, पण भारतामध्ये विदेशामध्ये कुठले शक्य आहे? काही शक्य नाही आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल मॅडम करायला ते बरोबर आहे, पण हे नकारात्मक नाही आहे. हे आजचं वास्तव आहे. हे वास्तव कुठेतरी समजून घेतलं पाहिजे आणि आजच्या छोट्या छोट्या मुलांच्या मनातली संवेदना आपण जपली पाहिजे. म्हणजे एखाद्या झुरळाला मारत असताना असं वाटलं पाहिजे कुठेतरी मुलांना, हे मुंगी मारताना वाटलं पाहिजे. एखादं झाड मुलांना सवय जाता जाता पाणी भरलं ओरडून घ्यायची. त्या झाडाला काय वाटत असेल याचा विचार कर, हे आपण मुलांना सांगितलं. मी गावोगावी व्याख्यानं देत होतो. एक पुस्तक पण लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे आंधळ्या श्रद्धा आणि खुळ्या समजुती. मी तसा खुळा होतो. मला काय वाटत होतं की माझं हे पुस्तक लोकांनी वाचलं की त्या अंधश्रद्धा टाकून देतील. हे 87ची गोष्ट आहे. असं बाई म्हटले की तू आमच्या गावात चल. लोक म्हणाले काय आपण सगळे पुढे जाऊ, हे सांगतोय ते बरोबर आहे. आता या कार्यक्रम कुठे घ्यायचा तर पक्का कार्यक्रम तुम्ही देवळात ठेवला.